डोळे होणं चांगलं, कधी कधी फकीराची झोळी होणं चांगलं, शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा देशाची बंदुकीची गोळी होणं चांगलं, कधी कधी आयुष्याची होळी होणं चांगलं, तर भुकेलेल्या पोटाची पोळी होणं चांगलं, शोभेच्या वस्त्र होण्यापेक्षा एक म्हाताऱ्या आजी आईची चोळी होणं चांगलं, ज्ञानाच्या सागराची होळी होणं चांगलं, तर इतर शिक्षकापेक्षा हर्षद चौकडे सर सारख्या होणं चांगलं, नारळाच्या झाडाचं फळ होण्यापेक्षा गुलाबाचं फुल होणं चांगलं, कधी कधी वाईट गोष्टी होण्यापेक्षा एक चांगली गोष्ट हाती होणं चांगलं, जीवनात साखरेची गोडी नाही, जीवनात साखरेची गोडी होणं चांगलं, गरीबाच्या डोक्यावरती होळी होणं चांगलं. कारण हर्षद सरांचं मी एवढं प्रेम बघितलं मी त्यांच्यावर ही कविता लिहिली मित्रांनो. असं ज्या वेळेस आपल्या टायगर करिअर अकॅडमीचा एक इतिहास होईल त्यावेळेस कवी कैलेश आणि संभाजी महाराज यांच्यासारखी एक कविता पुन्हा मी चांगली असं लिहिणार आहे.